अत्यंत महत्त्वाचं बिल आहे। सभापती या राज्याच्या अत्यंत महत्त्वाच्या बिलावर आपण चर्चा करतो आहे। माझी एवढीच विनंती राहणार आहे की अनिल परब साहेब असा जर उच्चार आला असेल की मंत्री डान्स बार चालवतात, हे थोडं काही सर्वच मंत्र्यांना ते लागू आहे, त्यामुळे तेवढं एक कमी करून बाकी चर्चा सुरू करावी अशी विनंती आहे। सुरू करू कारण नवीन बेटी नवीन राज्य। तुमचं वक्तव्य मी खाली टीव्हीला ऐकलं ऐकलं, ना? वर आल्यानंतर मंत्री महोदयचं ऐकलं, तेवढा सभापती महोदय, आपण बोला। माझं एवढंच म्हणणं आहे, काढलं ना रेकॉर्डून काढलं। नाही तपासून बघून काढा, तपासून बघा। माझं म्हणणं असं आहे की मी चुकीचं बोललो असीन तर तुमचा अधिकार आहे ते काढण्याचा। फक्त माझं दुःख काय आहे की हे बिल येतंय, हे महिलांच्या प्रतिष्ठेसाठीचं येतंय असं म्हटलं जातंय आणि समर्थन करायला महिलाच उभ्या राहत आहेत, हे माझं दुःख आहे। अरे कोण काय बोलले, काय स्वतःच्या अंगावर घेत आहे सगळं? एवढ्या महिला बसले तिकडे या सभागृहामध्ये, एक महिला मंत्रीपद मिळणार आहे। अरे वेड्यासारखा काय, मी काय वेडा आहे काय? हे बघा वेड्यासारखा बोलतायत, काय चाललंय सभागृहात? हे असं काय चालत बोललंय? हे सगळं काढून टाका सभागृहाला। सभापती महोदय बघा बघा, ही भाषा बघा किती यांचा बॅलन्स गेलाय, त्यांचा बॅलन्स किती गेलाय बघा। त्यांचा माईक चालू नव्हता त्यामुळे बॅलन्स किती गेलाय, बॅलन्स गेलाय, बॅलन्स याचा बॅलन्स गेलाय। हे बघा, असे आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरून काम नाही करत। तुम्ही इकडे असा किंवा तुम्ही तिकडे असा, नाही सभापती महोदय, त्यांचा माईक बंदच होता त्यामुळे तो शब्द रेकॉर्डवर आलेला नाही आणि अनिल परब साहेब जे म्हणले ते सुद्धा रेकॉर्डवर नाही। फक्त सभागृहात एक तुम्हाला सांगतो, नाही सभापती महोदय, खाली बसून असं सांगितलं जातंय की मी इकडे बसली आहे हे समजून बोला। बघा या सभागृहात जेव्हा आम्ही आलोय ना इकडे, तर कुठलाही कोणाला घाबरून आलेलो नाहीये आणि कोणाला घाबरून बोलायचा माझा विषय पण नाहीये। मला जे बोलायचं ते मी नक्की बोलीन। प्रश्न एकच आहे की याच्यावरती कारवाई होणार की नाही। डान्स बार हा विषय असा आहे की माझा विषय असा होता की परफॉर्मन्स लायसन, आणि परफॉर्मन्स लायसनच्या वेळेला आपसात बोलू नका, जरा शांतता ठेवा। माननीय मंत्री शेसाट साहेब, परफॉर्मन्स लायसनच्या परिणय फुके समोर बघा माझ्याकडे जरा। परफॉर्मन्स लायसनचा गैरउपयोग डान्स बारसाठी केला जातो, हा माझा विषय होता। परंतु कारवाईच्या बाबतीमध्ये ही कारवाईच्या तरतुदी, याच्यामधल्या कारवाईच्या तरतुदी काय, त्या तरतुदी जरा व्यवस्थित कळल्या पाहिजेत की आता तुमच्या ज्या तरतुदी आहेत त्या परफॉर्मन्सवरती आहेत की परफॉर्मन्सचं व्हायोलेशन झालं तर काय होणार। आता परफॉर्मन्स डान्स बार विषयच नाही आहे, डान्स बार परफॉर्मन्सच्या नावावरती डान्स बार चालवले जात होते, बरोबर आहे। मग त्यावेळेला जे काय होतं त्याच्यावरती ज्या काय, आता मी काय बोललो होतो की मागे ही जी केस झाली होती, आता मी परत ह्या विषयावरती मला आणू नका, 3 FIR आहेत, बरोबर आहे। 3 FIR मध्ये मुख्यमंत्र्यांकडे मी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी मला काय सांगितलं की याच्यामध्ये आम्ही सविस्तर तपास करतो आणि तुम्हाला कळवतो। अजूनपर्यंत मला कळवलेलं नाही की याच्यावरती काय कारवाई झाली, आणि मी पण त्याच्यामध्ये जास्त गेलो नव्हतो। आज खरं म्हणजे तो विषय पण नव्हता, कारण नसताना ते स्वतःवरती मगाशी विषय घेतला। मग मी म्हटलं ठीक आहे, आता जर मंत्री स्वतःवर घेतातच आहेत विषय तर आम्हाला पण सोडायला काय हरकत नाही। प्रश्न हा आहे की ह्याच्यावरती कारवाई कशी करणार। आज डान्स बारची लॉबी इतकी मोठी स्ट्रॉंग आहे, मुंबई महाराष्ट्र यांचं एक मोठं सिंडिकेट आहे। आज मुंबईत तुम्ही जाल, नवीन मुंबईत तुम्ही जाल, आता हे सगळे मेसेज खाली गेले असतील, आज तुम्ही काय करायचं नाही, आज सगळे डान्स बार बंद ठेवा। आज तो गाव कोण गाव ओस पडला असेल, आज तिकडे कोणी नसेल, आज मुंबईतले सगळे डान्स बार बंद असतील। परंतु ज्या वेळेला डान्स बार चालू राहतात तर मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही कधी माझ्याबरोबर येऊ शकता। माझ्या विभागामध्ये जे डान्स बार चालतात तिकडे पोलिसांच्या गाड्या बाहेर उभ्या कशा असतात, पाठीमागण्या कुठल्या रस्त्याने लोक आतमध्ये जातात, कुठून बाहेर पडतात, त्या डान्स बारच्या मुली लपवण्यासाठी कशा प्रकारचे छोटे छोटे तिकडे गल्ल्या बनवलेल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही तिथेच आजूबाजूला राहतो। प्रश्न असा आहे की तुमच्या कायद्याने हा जो कायदा करताय याची शिक्षा काय,
ह्याचा चालवणारा आता होतंय काय की मॅनेजरच्या नावावरती ॲग्रीमेंट करतात. मॅनेजरच्या नावावर ॲग्रीमेंट केला, मालक सुटून जातो, मॅनेजर चालत राहतो. मॅनेजरला तुम्ही जे काय आणता 2 दिवस उचलून ठेवता, डान्स बारच्या मुलींना आणता, त्यांचा काय तो जामीन वगैरे होऊन जातो. परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला खरोखर तुमची इच्छा असेल की खरोखर हे बंद व्हायला पाहिजे, तर हे बंद जर व्हायचं असेल तर याच्या बाबतीमध्ये तुमची शिक्षेची तरतूद ही तुम्हाला कडक करावी लागेल. आता हा तुम्ही शब्द ह्याच्यामध्ये टाकताय, नव्याने शब्द टाकताय, म्हणजे डान्स बार हा शब्द नव्याने येतोय. आतापर्यंत जो होता तो परफॉर्मन्स लायसन आणि ऑर्केस्ट्रापर्यंत सीमित होता. ऑर्केस्ट्राचं व्हायोलेशन झालं आणि त्याच्यामध्ये डान्स बार आला तर तुमच्याकडे तरतूद आहे. परंतु डान्स बार हा जेव्हा तुम्ही शब्द आणताय तर त्या डान्स बारच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्या शिक्षेची काय तरतूद केलेली आहे याच्यामध्ये, त्याच्या शिक्षेची तरतूद तुम्हाला देखील करावी लागेल. त्या शिक्षेची तरतूद तुम्ही जर सांगितली तर आम्हाला देखील वाटेल की बाबा खरोखर तुम्ही याच्यामध्ये कडक शिक्षा करताय. कारण हा नुसता डान्स बारमध्ये येणाऱ्या मुलींचा विषय नाही आहे, ते याच्याशी संबंधित जी हजारो मुलं, तरुण मुलं जी चुकीच्या मार्गाला जात आहेत, ज्यांना सरळ हे सगळे धंदे जर बंद झाले तर त्यांना आपण चांगल्या मार्गावर आणू शकतो. अशा प्रकारची जर बंधनं आपण घातली तर मला असं वाटतं की ह्या बिलाचा शेवटपर्यंत त्याचा उपयोग होईल. आज जे लोक कारवाई जी तुमची आहे, आता तुमचं 1 वाजेपर्यंत रात्रीचं हॉटेलचं लायसन असतं, 1 वाजेपर्यंत हॉटेल चालू असतात. आज तुम्ही कुठेही मुंबईत रात्री फिरा, 3, 3:30, 4पर्यंत हे डान्स बार चालू असतात. आता हे डान्स बार पुन्हा पुन्हा सांगतोय, ही संकल्पना नसताना हे चालू असतात. आपण हा कायदा आणल्यामुळे शिक्षेची वेगळी तरतूद काय करणार, ज्याच्यामुळे याच्यावरती चाप लावू शकतो. कारण आताची जी शिक्षा आहे, ऑर्केस्ट्राचं व्हायोलेशन झालं, परफॉर्मन्स लायसन्सचं व्हायोलेशन झालं तर त्याची शिक्षा तकलादू आहे, त्याची काय फार मोठी शिक्षा नाही आहे. त्याच्यामुळे हे बिल आणताना तुम्हाला जर ते बिल स्ट्रॉंग करायचं असेल तर त्याच्या शिक्षेची तरतूद देखील तेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे, तरच तुम्हाला त्या बिलाचा फायदा होईल. नाही तर त्या बिलाचा फायदा काय, केवळ आपल्याला फक्त लोकांच्या समोर हा जाईल विषय, परंतु जोपर्यंत कडक शासन जर आपल्याला दाखवायचं असेल तर हे कडक शासन दाखवायचं असेल तर शिक्षेची तरतूद देखील तेवढीच मोठी असायला पाहिजे. आणि माझं एकच मत असं आहे की डान्स बारला राजकीय वरदहस्त असू दे, राजकीय वरदहस्तावरती चालणारे डान्स बार मला सगळे माहिती आहेत. तुम्ही ज्या वेळेला कारवाई कराल तेव्हा कोणाचा राजकीय वरदहस्त असलेला डान्स बार सकाळी 5 वाजेपर्यंत चालतो, ज्याला राजकीय वरदहस्त नाही त्याचे बार लवकर बंद केले जातात, हे सगळे सर्रास आम्ही बघतो. तर त्याच्यामुळे तुमच्याकडनं या सूचना इतक्या सक्त असायला पाहिजेत. कोणाचेही बार असू देत, तुमचा परफॉर्मन्स लायसन आहे, परफॉर्मन्स लायसनवरती तुम्हाला 1 वाजता बंद म्हणजे बंद सगळे झाले पाहिजेत. मग 5 वाजेपर्यंत कोणाचा चालू आहे, मग त्याला काय वेगळं त्याला प्रोटेक्शन आहे का, मग त्याला वेगळं प्रोटेक्शन आहे तर का प्रोटेक्शन आहे त्याला. मग तुम्ही जी आबांनी घोषणा केली होती की ज्या एरियामध्ये आबांची घोषणा होती की ज्या एरियामध्ये डान्स बार आहे त्या एरियाच्या सिनियर इन्स्पेक्टरला आम्ही सस्पेंड करून टाकू, या घोषणेची अंमलबजावणी करणार का, त्याच करा सर. असा कुठला जर सिनियर इन्स्पेक्टर आपल्याला सापडला, आबांची तर घोषणा DCP पर्यंतची होती, परंतु माझं मत असं आहे की सिनियर इन्स्पेक्टरला कोणाला जबाबदार धरणार तुम्ही, ह्याची जबाबदारी कोण घेणार. या बिलामध्ये तुम्ही जबाबदार कोणाला धरलंय की नाही, याच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाकडे तरी असेल की नाही, तुमची पोलिसांकडे आहे, बरोबर आहे. तुम्ही सस्पेंड कोणाला करणार, तिकडच्या बीट ऑफिसरला सस्पेंड करणार, एक्साइज ऑफिसरला करा, बीट ऑफिसरला करणार. मग तिकडचा प्रमुख जो कोण आहे त्याची जबाबदारी आहे की नाही. मागे काही वर्षापूर्वी ज्या वेळेला असं झालं होतं तेव्हा मी मुंबईतल्या पोलीस स्टेशनची नावं वाचून दाखवली होती सभागृहात, आणि कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किती डान्स बार चालू आहेत याची यादी दिली होती. सस्पेंड करायला पाहिजे. जर तुमच्यात खरोखर जर अंमलबजावणी करण्याची हिंमत असेल तर माझं मत असं आहे की हा प्रश्न तर मी मुख्यमंत्री आल्यावर विचारीनच की ज्या तक्रारी मी दिलेल्या आहेत त्याच्या बाबतीतला अजूनही अहवाल माझ्याकडे की मला अजून अवगत केलेलं नाही आहे की त्याच्यावरती कारवाई काय झाली. आणि आत्ता तुम्ही हे बिल आणताय, केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे बिल आणू नका, तर ह्या बिलची कडक अंमलबजावणीसाठी त्याची जबाबदारी देखील नक्की करा. मी आता अजून काही नावं सांगितली असती, पण आता ते पुढच्या वेळेला सांगेन की कोण कोण कलेक्शन करते याचं, त्यांचे राजकीय संबंध काय आहेत, कोणाच्या राजकीय संबंधामुळे कोण डान्स बारचं पैसे जमा करतोय मुंबईत आणि नवीन मुंबईमध्ये, आम्हाला सगळं माहिती आहे.
मग तुम्ही जबाबदारी कोणावरती नक्की करणार ही जबाबदारी देखील आम्हाला कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे व्हायोलेशन होतील, जिकडे पकडले जातील तिकडच्या पोलीस सिनियर इन्स्पेक्टरवरती आपण कारवाई करणार का, आणि ती कारवाई करून आपण हे बिल पूर्ण ताकदीनिशी इम्प्लिमेंट करावं. जर खरोखर आपली इच्छा असेल तर आमचं समर्थन आहे. केवळ लोकप्रिय सवंग लोकप्रियतेसाठी असेल तर आमचा या बिलाला विरोध आहे. सभापती महोदय